हाय, आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट लाडू अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये. आणि हे लाडू जे आहेत ते आपल्या आउटलेटमध्ये सुद्धा आपण ॲड केलेले आहेत. तर या ठिकाणी साहित्य बघू शकता आपण काय काय घेतलेलं आहे. काजू, बदाम, अक्रोड, बेदाणे, त्यानंतर सीड्ससुद्धा घेतलेले आहेत. 1 वाटी या प्रमाणामध्ये खजूर घेतलेले आहेत. यातील बिया ज्या आहेत त्यासुद्धा आपण या ठिकाणी काढून घेतलेल्या आहेत. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि एक एक करून सर्व साहित्य जे आहे त्या ठिकाणी आपण रोस्ट करून घेणार आहोत. तर थोडंसं तूप जे आहे ते यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. गॅस जो आहे तो आपण मध्यम ठेवलेला आहे. मध्यम गॅसवरती एक एक करून सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी 1 वाटी बदाम जे आहेत ते रोस्ट करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे 1 वाटी या प्रमाणामध्ये आपण काजू घेतलेले आहेत. काजूसुद्धा आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत, खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपण बेदाणे घेतलेले आहेत, अक्रोड घेतलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट जे आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता. काही सीड्स घेतलेले आहेत, सनफ्लॉवर सीड्स, पंपकिन सीड्स. तर अशा पद्धतीमध्ये हे सीड्ससुद्धा आपण रोस्ट करून घेतलेले आहे. त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून या प्रमाणामध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे, किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते सुद्धा या ठिकाणी आपण रोस्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी 1 वाटी या प्रमाणामध्ये खजूर घेतलेले आहेत. त्यातील बिया ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. ते सुद्धा आपल्याला तुपामध्ये खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, छान त्याचा फ्लेवर, स्वाद येईपर्यंत. आणि त्यानंतर हे सर्व साहित्य जे आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जाडसर अशी भरड जी आहे ते काढायचे आहे. त्यामध्येच आपल्याला सुंठ, जायफळ पावडरसुद्धा टाकायची आहे. आणि मिक्सरमध्ये बारीक केलेली ही पावडर जी आहे एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला खजुराच्या बियासुद्धा मिक्सरमध्ये जे आहे ते आपण फिरवून घ्यायच्या आहेत. आणि सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीमध्ये स्मॅश करत एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्याचे लाडू जे आहेत त्या ठिकाणी आपण बनवणार आहोत. तर कशी वाटली ही ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर अशा पद्धतीमध्ये एक एक करून हे लाडू जे आहे ते आपण तयार करून घेणार आहोत. तर या सर्व मिश्रणाचे जे आहे ते 10 ते 12 लाडू जे आहेत ते तयार झाले होते. अगदी आरोग्यदायी असे हे लाडू जे आहेत ते आज आपण बनवलेले आहेत. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटली ही आपली हलकी फुलकी अशी आजची रेसिपी तर नक्की सांगा.